अरे व्हिडिओज बनवायचा आपण. जरा आपल्याबरोबर आता रघुवीर, गुरव आणि मी हे आम्ही दोघं असे आता आमच्या बागेत जे ठिबक केलं आहे त्याचं फिटिंग पूर्ण केलेलं आहे. तर त्याचं आता आपण ट्रायल घेत आहोत. ते कशा प्रकारे वेगवेगळे फिटिंग्ज आहेत आणि सोबत झाडानुसार त्यांचे प्रकार आणि त्यांना आवश्यक पाण्याचा पुरवठा हे आपण आता लवकरच पाहणार आहोत. तर मंडळी, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पाहूया आमचे रघुदादा ते आमच्या बागेची देखभाल करतात आणि ह्या कामी जी काय शेतीविषयक विशेषतः बाग असेल, पशु, कोंबड्या, कलम झाडे आणि एरवी इतरही शेती या बाबतीत ते परिपूर्ण आहेत आणि त्यांचा ह्या कामी फार मोठा सहकार्य आम्हाला भेटत असते. तर तुम्ही पाहतात आम्ही आता आलो आहोत. जी बाग आम्ही यावर्षीच, तशी ती गेल्या वर्षी लावलेली कलमं आहेत, पण यावर्षी त्यांची ही अळी वगैरे जी पाहतात तुम्ही ही बनवली आम्ही. आणि आता त्याचं हे ठिबक लाईन्स आणि त्यांची जी सप्लाय आहे त्या समोर टाक्या दिसत आहेत. तर तेथून आपण याची सुरुवात करणार आहोत टेस्ट करण्यासाठी की त्यांचं काम कसं चालतं आहे. कारण पावसाळ्यामध्ये हे सगळं गवतामध्ये झाकून गेलं असतं आणि आता आम्ही नव्याने ते सगळं व्यवस्थित केलं आहे सुरळीत आणि ते पाहतो. तर पाहत राहा. या पाण्याचं जे नियोजन केलेलं आहे आणि झाडांसाठी त्यांची जशी आवश्यकता आहे त्यानुसार त्याची फिटिंग. तर ह्या आमच्या टाक्या आहेत इथे 2,000 लिटरच्या 2 टाक्या आहेत आणि असं स्ट्रक्चर केलं आहे. एकंदरीत हा जो भाग आहे हा तुम्हाला आम्ही दाखवतो. साधारण ह्या भागात आता जिथे आम्ही आहोत हा चढाव आहे आणि असं जर खाली पाहिलं ह्या बागेत साधारण हा उतार आहे आणि समोर जे दिसतं आहे हे संपूर्ण आमचं फार्म आहे. आणि हा सभोवचा परिसर जे बावळवाडी समुदायाची आहे आम्ही आता काम करतो आहोत आमच्या ठिकाणी. तर एकंदरीत परिसर आपण याची सविस्तर माहिती घेऊच. या फार्मवरती कशा वेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात आणि हा लगतचा परिसर पहा. असं छान सपाट गवताळ प्रदेश आहे आणि एकंदरीत हवामान सध्या खूप थंडी चांगली पडायला लागलेली आहे. तर चांगलं आल्हाददायक असं वातावरण आहे. तर ह्या ठिकाणचे वॉल जे आहेत हे मी तुम्हाला दाखवतो. हा वॉल जो आता चालू केला आहे रघुदादाने, तुम्ही पाहू शकता ही अशी लाईन उतरलेले असे वॉल आहेत आणि लगत असे वेगळ्या लाईन्स काढण्यात आलेल्या आहेत. तर तो वॉल चालू करून आता आम्ही ह्या सगळ्या झाडांच्या मुळांमध्ये त्याचं आवश्यकतेनुसार कितपत पाणी हवं आहे हे पाहत आहोत. आमच्या रघुने हे काम सुरू केलेलं आहे बघा. आता हे छोटे स्प्रिंकलरचे वेगळे टाईप्स आहेत ते तुम्हाला मी जवळून दाखवतो. हां, याचे आहेत. हां, दाखवा रघु, दाखव इकडे एक मिनिट. काय ते? हां बघा, हे असे स्प्रिंकलर आहेत. हे पावसाळ्यानंतर जी सफाई करून पुन्हा ते सुरळीत करावे लागतात. आता ते परत जागेवरती फिट करत आहेत त्याचं. आणि हे असं चांगलं पाणी जे आहे हे झाडाच्या मुळाशी पडत नाही. हे जे तुम्ही साधारण पाहू शकता हे पहा. अशा प्रकारे छोट्या कलमांच्या मुळात आवश्यकतेनुसार हे पाणी आम्ही दिलेलं आहे.
आणि ते आता असं इथे ह्या ठिकाणी पडत आहे. तर अशीच ही लाईन पुढे पुढे गेलेली आहे, ठिबक लाईन. कारण कोकणामध्ये आता पुढे जाऊन पाण्याचं हे साधारण कमतरता जाणवते. तर आताचपासूनच आपण पाण्याची बचत केली चांगली आहे. तर त्याची सुरुवात आहे आमची. पावसाळ्यानंतर आम्ही नव्याने सुरू केलं आत्ता याची डागडुजी करून. तशा प्रकारे जे छोटे ड्रिपर आहेत त्याची सफाई करून ते पुन्हा जागेवरती बसवले जातात. आता हे एका टाईपचे झाले. आता असेच पुढे आम्ही वेगळ्या प्रकारचे लाईन्स हे फिटिंग्ज आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर रघुदादा बरोबर चालते नाही ते आता? ओके. हो येस, सिग्नल दिला आहे त्यांनी. त्यांचं काम म्हणजे काय बघायला नको, बघा ओके नाही. त्यांचा हातखंड आहे या कामामध्ये. कारण इथला बऱ्याच ठिकाणच्या कामाचा त्यांना अनुभव आहे बागांच्या. ते स्वतःही शेतकरी आहेत, स्वतःही आंबा बागायतदार आहेत आणि सोबत ते आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत असतात. ते बघा इथे काही आता पाणी येत नाही, पण त्याचा खोलून ते साफ केल्यानंतर बघा पाणी उडायला लागले. तर हे एक तांत्रिक काम म्हणायला हरकत नाही, पण हे ड्रीप पण वेगवेगळ्या लिटरचे असतात. आता जो खोलला आहे तो एक लाल रंगाचा दिसतोय आणि बाजूला निळ्या रंगाचा आहे. हां, तर त्यांच्या कॅपॅसिटी वेगळ्या असतात, लिटरमध्ये असतात त्या. आणि त्याला आपण जाग्यावरती याप्रमाणे सेट करू शकतो. आता हे दोन वेगळ्या प्रकारचे आहेत, त्यामुळे आपल्याला जेवढं आवश्यक पाणी हवं आहे ते या ठिकाणी येतं. हे आपण पाहूया. ओके, तुम्ही पाहतात एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण यातून आम्हाला आपल्या शेतकरी बांधवांना या व्ह्युअर्सना प्रॅक्टिकल या गोष्टीची माहिती देण्याचा हा उद्देश आहे. टाकीत पाणी नाही, जेणेकरून टाकीत पाणी नाही. हां, तर एक पंप सुरू करावा लागणार. कारण आपल्या ज्या टाक्या आहेत त्या सकाळी शिपण केल्यामुळे खाली झाल्या आहेत. त्या पायपाने शिपण केलं होतं, त्यामुळे मोठं पाणी लागून गेलं आहे. तर आमचे रघु ते पंप सुरू करण्यासाठी गेले. आपण पुढे जाणारच आहोत. त्याचं कसं फिटिंग आहे जाग्यावरती आणि ते सप्लाय कसं आला आहे आणि हे सर्व्हिस लाईन जसं आहे उतरले याच्यावर ठिबकचं तुम्हाला मी या ठिकाणी कनेक्शन दाखवलंच. सेम टाके हे दिसत आहेत. तर हा एका प्रकारच्या फिटिंगचं तुम्हाला माहिती दिली आहे. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या दुसऱ्या मोठ्या झाडांसाठी जसं आवश्यकता आहे त्यानुसार केलेलं फिटिंग जे आहेत ठिबक लाईन्स आणि त्याचं चालणारं काम हे दाखवूया. सो धन्यवाद मंडळी, खूप खूप आभारी आहोत आपण आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. सो असंच सहकार्य करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनी शेअर करा, जेणेकरून आमच्या एक छोट्या प्रयत्नाचा आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होईल ही अपेक्षा करतो. धन्यवाद.